भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपती बालाजी दररोज लाखो भक्तांच्या श्रद्धेने पैशांनी भरलेली हुंडी। पण या पवित्र ठिकाणातून एका छोट्या क्लर्कने 20 वर्षात 100 कोटी रुपयाची चोरी केली। ही केवळ चोरी नाही तर श्रद्धेची आणि विश्वासाची हत्या आहे। आज आपण उघड करणार आहोत ही गुप्त कहाणी, ज्यात राजकारण, न्यायालय आणि जनतेचे भक्ती आहे। तिरुमाला तिरुपती देवस्थानम हे जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक संस्थांपैकी एक आहे। दरवर्षी 10 लाख कोटी रुपयाहून अधिकचे दान मिळते। ही रक्कम भक्ताच्या श्रद्धेने भरली जाते, ज्यात सोना, चांदी, पैसे व करोडोचे चेक दिले जाते। पराकमणी विभागातून हे पैसे मोजले जातात। पराकमणी म्हणजे पैसे मोजण्याचे ऑफिस होय। इथे एका साध्या क्लर्कने आपल्या लालसाने हे पवित्र खजान्यावर हात टाकला। 20 वर्षापासून हे प्रकरण सुरू होते, तरीही तिथल्या मंडळाला हे कळलं नाही। हे झाले कसे? तो क्लर्क आहे तरी कोण? त्या व्यक्तीवर मोठा राजकीय व्यक्तीचा हात आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरे सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण बघता बोल भारत। सी वेंकट रवी कुमार हा तिरुपती मठातील एक सिनियर क्लर्क आहे। त्याची जबाबदारी होती 13 वेगवेगळ्या दानपेटीतील पैसे मोजण्याची। 1990 पासून तो तिरुपती देवस्थानात काम करत आहे। दररोज तो सर्व मठातील पैसे मोजत असे। जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने तो सिनियर क्लर्क होता। बहुतांश कामं त्याच्या परवानगीशिवाय होत नव्हते। तो दररोज पैसे मोजायचा आणि त्यातले काही बंडले गुपचूप चोरायचा। हे काम त्याचे 20 वर्षापासून सुरू होते। त्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, त्यामुळे तो सहज 10 ते 12 बंडली खिशात टाकायचा। कालांतराने सर्वच रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले। एप्रिल 2023 मध्ये ठरल्याप्रमाणे पैसे चोरत असताना सीसीटीव्ही स्क्रीनकडे सुरक्षा रक्षकाची नजर गेली। येथूनच त्याच्यावर संशय वाढू लागला। त्या सुरक्षा रक्षकाने संस्थेच्या लोकांना सर्व हकीकत सांगितली। मग त्याची गुप्तपणे चौकशी सुरू झाली। तिरुमाला तिरुपती देवस्थानमच्या पराकमणी विभागात रवी कुमार यांच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या। तो रात्रीच्या वेळी मठाकडे जाऊन पैसे लपवताना दिसला। हे फुटेज पडताळणीनंतर सुरक्षा विभागाने त्याच्यावर तपास सुरू केला। सीसीटीव्ही मध्ये बघितल्यानंतर त्याला रंग्यात पकडण्याचा प्लॅन सुरू झाला। पैसे मोजत असताना काही बंडल त्याने स्वतःच्या कपड्यात भरताना दिसला। नंतर देवस्थानाच्या सहाय्यक व्हिजिलन्स आणि सिक्युरिटी ऑफिसर वाय सतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा टीमने रवी कुमारला बाहेर गेटच्या समोर अडवले व त्याची शारीरिक तपासणी केली गेली। या तपासणी दरम्यान त्याच्या शरीरातील मांडीच्या भागामध्ये लाखो रुपये आढळले। हे लाखो रुपयातील रक्कम दान धर्माचीच असल्याचे समोर आले। 20 वर्षात त्याने गुपचूपपणे कोट्यवधी रुपये चोरले। हुंडी उघडण्याच्या वेळी पैसे खिशात टाकणे, फर्जी रेकॉर्ड्स तयार करणे हे काम सुरू होते। त्यांनी चोरी केलेल्या पैशाने 140 कोटी रुपयाची मालमत्ता उभारणी केली, ज्यात मर्सिडीज बेंझ आणि वाल्वो सारख्या लक्झरी वाहनाचाही समावेश आहे। त्याच्या पत्नीनेही या मालमत्तेच्या दानात सहभाग घेतला होता। कुटुंबाने आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा करून केस सेटलमेंट केली होती। सदर प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला व हा प्रकरण कोर्टात न जाता कोर्टाच्या लोक अदालतमध्ये गेला। या प्रकरणात लोक अदालत ही एक महत्त्वाची टप्पा ठरली। ही लोक अदालत 9 सप्टेंबर 2023 रोजी तिरुपतीत झाली, ज्यात रवी कुमार आणि देवस्थानच्या सहाय्यक व्हिजिलन्स आणि सिक्युरिटी ऑफिसर वाय सतीश कुमार यांनी हजेरी लावली होती। एप्रिल 2023 मध्ये चोरी उघड झाल्यानंतर मे 2023 मध्ये पोलिसांकडून चार्जशीट दाखल करण्यात आली। याच महिन्यात रवी कुमार आणि त्याच्या पत्नीने आपल्या नावावर असलेल्या तिरुपती आणि चेन्नई मधील 7 मालमत्ता देवस्थानला दान केल्या। या मालमत्तेचे मूल्य सुमारे 140 कोटी रुपये होते। देवस्थानच्या संचालक मंडळाने हा दानाचा प्रस्ताव मंजूर केला आणि जून 2023 मध्ये मालमत्ता हस्तांतरित झाल्या। ही प्रक्रिया समझोता करण्यासाठी पायरी म्हणून वापरली गेली। लोक अदालतीत रवी कुमार आणि सतीश कुमार यांच्यात समझोता झाला। यात रवी कुमारला कोणतीही शिक्षा किंवा गुन्हेगारी कारवाई न करता केवळ दान केलेल्या मालमत्तेच्या बदल्यात केस बंद करण्यात आली। ही प्रक्रिया वादग्रस्त ठरली, कारण चोरीचे प्रमाण कोटी रुपये होते, पण एफआयआर मध्ये फक्त 72,000 रुपये नोंदवले गेले। उरलेल्या रकमेचा ठाव ठिकाणा कुठे आहे हा खुलासा झाला नाही। लोक अदालतीने हा समझोता मंजूर करून प्रकरणाची फाईल बंद केली, ज्यामुळे रवी कुमारला मुक्ती मिळाली। हे वायएसआरसीपी सरकारच्या काळात झाले, ज्यामुळे राजकीय सुरक्षा असल्याचा आरोप झाला। या समझोत्यामुळे प्रकरण संपल्यासारखे झाले, पण देवस्थानच्या काही बोर्ड सदस्यांनी आणि विरोधकांनी कव्हरअपचा आरोप केला। त्यामुळे सर्व बाजूंनी या समझोत्याला विरोध झाला। एका पत्रकाराने सदर प्रकरण हायकोर्टात दाखल केला। त्यामुळे 2025 मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाने हा समझोता निलंबित केला आणि सीआयडीला ताजा तपास करण्याचे आदेश दिले।
कोर्टाने सर्व संबंधित रेकॉर्ड्स जप्त करण्यास सांगितले व लवकरात लवकर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे CIDला निर्देश दिले। देवस्थान बोर्ड सदस्य भानुप्रकाश रेड्डीने कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि व्हिडिओ आणि दस्तावेज जारी केले, ज्यात रवी कुमारच्या चोरीचे पुरावे दाखवले गेले। त्यांनी म्हटले की जगन सरकारने केस दाबण्याचा प्रयत्न केला होता। सत्ताधारी पक्ष आणि विरोधी सरकार एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करणे सुरू केली आहे। यावर CID आपला अहवाल सादर केल्यावर सत्य काय ते उघडकीस येईलच। आपल्याला या चोरीविषयी व मिळणाऱ्या दानाविषयी काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।